हॅलो फ्रेंड्स, प्रिवियस लेक्चरला आपण काय केलेलं आहे, हॉट रोलिंग अँड कोल्ड रोलिंग प्रोसेस याच्यामध्ये डिफरन्स बघितलेला आहे, त्याची इंट्रोडक्शन बघितलेली आहे. आता आपण बघणार आहे लास्ट पॉईंट इन दिस युनिट नंबर 4 फॉर्मिंग प्रोसेसेस इज एक्सट्रूजन. व्हॉट इज द एक्सट्रूजन? Extrusion may be defined as the manufacturing process in which a block of metal enclosed in a container is forced to flow through the opening of die. तर याच्यामध्ये काय म्हणलं बघा, एक्सट्रूजन may be defined as the manufacturing process in which a block of metal enclosed in a container is forced to flow through the opening of die. डायच्या ओपनिंगमधून एन्क्लोज्ड सरफेसमध्ये आपण काय करणार आहे, मेटल टाकणार आहे आणि त्याच्यावर फोर्स ॲप्लाय करून काय करणार आहे, जो डायचं ओपनिंग आहे त्याच्यामधून तो प्रॉडक्ट आपण मिळवणार आहे. ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे एक्सट्रूजन. द मेटल इज सब्जेक्ट टू प्लास्टिक डिफॉर्मेशन अँड इट अंडरगोज रिडक्शन अँड इलॉंगेशन ड्युरिंग एक्सट्रूजन. द section of product will depend on the shape of the die opening. तर याच्यामध्ये बघा प्लास्टिक डिफॉर्मेशन होतं आहे. ओके, मेटल जो आहे तो याच्यामध्ये रिडक्शन, क्रॉस सेक्शन जे डायमेन्शन आहे त्याचं रिडस होतं आहे आणि त्याची लेंथ जी आहे इलॉंगेटेड होते. त्याची जी इलॉंगेशन प्रोसेस होते, लेंथ इन्क्रीज होते, लेंथ वाढते. ओके, the principle of extrusion can be understood with the help of simple example: squeezing toothpaste from a tube. The cross section of extruded paste represents the area of opening. The toothpaste inside tube remain in semi-solid state. In general, extrusion is used to produce long parts of uniform cross sections. एक्सट्रूजन प्रोसेसचं सिंपल एक्झाम्पल असं आहे की आपण एखादी टूथपेस्ट आपण ज्यावेळी स्कीच करतो, म्हणजे पाठीमागून त्याच्यावर फोर्स अप्लाय करतो, त्यावेळी त्याच्या पुढं जो म्हणजे होल आहे ओपन केल्यानंतर त्याच्यावरचं जे हे आहे आपलं टोपण जे आहे ते ओपन केल्यानंतर काय होतं, पाठीमागून स्क्वीजिंग केल्यानंतर काय होते, पेस्ट त्याच्यामधून बरोबर त्या आकाराची राऊंडेड साईजची पेस्ट बाहेर पडते आणि ती आपल्या ब्रशवर येते. अशाच प्रकारे एक्सट्रूजन प्रोसेस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एन्क्लोज्ड पोर्शनमध्ये काय केलं आहे, एका कंटेनरमध्ये मेटल जे आहे ते मेटल टाकलेलं आहे आणि त्याच्यावर रॅम किंवा पंचच्या साह्यानं, त्या हायड्रॉलिक रॅमच्या साह्यानं त्याच्यावर प्रेशर किंवा फोर्स ॲप्लाय करून त्याच्यामधून पुढं जसं डायचं ओपनिंग आहे, हे पहा, डायचं जसं ओपनिंग आहे तशाच आकाराचं जो प्रॉडक्ट आहे तो बाहेर पडणार आहे. म्हणजे काय होणार आहे, त्याचं क्रॉस सेक्शनल डायमीटर जो आहे तो रिड्यूस केला जाणार आहे. जसं ओपनिंग आहे डायचं तसंच काय होणार आहे, पुढं तो मेटल बाहेर पडणार आहे. दॅट इज द सिम्पल एक्झाम्पल ऑफ एक्सट्रूजन प्रोसेस. याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत, डायरेक्ट एक्सट्रूजन प्रोसेस अँड इनडायरेक्ट एक्सट्रूजन प्रोसेस. Direct extrusion process, it is also known as forward extrusion. Flow of metal through the die and movement of ram are in the same direction. याच्यामध्ये डायरेक्ट एक्सट्रूजनला मेटलचा फ्लो आणि रॅमची डायरेक्शन म्हणजे रॅमची मुवमेंट ही कशी आहे, सेम आहे. अ डमी ब्लॉक इज प्लेस्ड बिटवीन द हॉट मेटल अँड रॅम. As the piston moves, the metal first deforms and fills the container shape. As the pressure increases, it is then forced out through the die opening, producing an extruded product. The process continues until a small amount of metal remains in the cylinder. Finally, it is then cut off at the die opening and the process completes. Direct extrusion method is a popular method. It is a very simple process. डायरेक्ट एक्सट्रूजनमध्ये तुमचा मेटलचा फ्लो आणि रॅमची मुवमेंट या दोन्हीची डायरेक्शन सेम असते. काय केलं जातं आहे, एन्क्लोज्ड सरफेस म्हणजे कंटेनर जो आहे त्या कंटेनरमध्ये
इथे दाखवल्याप्रमाणे जे ब्लेड जे तो म्हणलेला आहे, ब्लेड मीन्स मेटल आहे त्यामध्ये, त्या मेटलवर या रॅमच्या साहाय्यानं काय केलेलं आहे, फोर्स अप्लाय केलेला आहे आणि त्याचं स्क्विझिंग झाल्यानंतर पुढील जो पोर्शन आहे म्हणजे दोन्हीची डायरेक्शन सेम आहे, दॅट इज द डायरेक्ट एक्सट्रुजन प्रोसेस. इनडायरेक्ट एक्सट्रुजन प्रोसेसमध्ये याच्यामध्ये इट इज ऑल्सो नोन ॲज इनडायरेक्ट एक्सट्रुजन, इट इज ऑल्सो नोन ॲज बॅकवर्ड एक्सट्रुजन प्रोसेस. म्हणजे ज्याच्यामध्ये मेटल फ्लो आणि रॅमची डायरेक्शन एकमेकाच्या अपोजिट आहे, एकमेकाच्या अपोजिट आहे इनडायरेक्ट प्रोसेसमध्ये, इनडायरेक्ट एक्सट्रुजनमध्ये. याच्यामध्ये इतकाच फरक आहे इनडायरेक्ट एक्सट्रुजन अँड डायरेक्ट एक्सट्रुजनमध्ये. इनडायरेक्ट एक्सट्रुजन आणि डायरेक्ट एक्सट्रुजन. इनडायरेक्ट एक्सट्रुजन ही लिमिटेड ॲप्लिकेशनसाठी यूज करतो आणि डायरेक्ट एक्सट्रुजन प्रोसेस ही वाईडली ॲप्लिकेबल आहे. त्याचं डिझाईन कसं आहे, इनडायरेक्ट एक्सट्रुजनचं कॉम्प्लिकेटेड आहे, पण डायरेक्ट एक्सट्रुजन इज अ सिम्पल डिझाईन. देन प्रोफाईल मेड बाय एक्सट्रुजन प्रोसेस. हे जे आहेत हे प्रोफाईल आपण एक्सट्रुजन प्रोसेस थ्रू बनवतो आहे बघा. चॅनेल्स, राउंड ट्यूब्स, हॅलो hexagonal, राउंड बार्स, angles, solid hexagonals, L beam, okay, I beam, square tubes, T's, bars, etc. are these made from extrusion process. Then advantage, the range of extruded product is very wide. Cross-sectional shapes not possible by rolling can be extruded. Very wide range of extruded product. No time is lost while changing shapes since the dies can be easily removed and replaced. आपल्याला काय करू शकतो, डाईज जे आहेत त्या इझिली रिमूव्ह करू शकतो अँड रिप्लेस करू शकतो. डायमेन्शनल ॲक्युरसी एक्सट्रुडेड पार्ट इज सुपेरियर टू रोलिंग. डायमेन्शनल ॲक्युरसी जी आहे ती सुपेरियर आहे. व्हेरी लार्ज रिडक्शन इन क्रॉस सेक्शन इज पॉसिबल ॲज कम्पेअर्ड विथ रोलिंग. आता याचं रिडक्शन, क्रॉस सेक्शनल रिडक्शन जे आहे ते व्हेरी लार्ज अमाऊंटमध्ये असतं कम्पेअर्ड टू विथ रोलिंग. स्मॉल पार्ट्स इन लार्ज क्वांटिटीज कॅन बी मेड. Small parts in large quantities can be made. Automation in extrusion is simpler. Automation is extrusion is simpler. Disadvantage, process waste in extrusion is higher than rolling. Process waste in extrusion is higher than rolling. Process waste extrusion मध्ये higher आहे. Inhomogeneity in structure and properties of any extruded product. Service life of extrusion tooling is shorter service life because of high contact stress and slip rate. Relatively high tooling cost high है. Productivity is less as compared to rolling. Productivity less है as compared to rolling. Only the shape with constant cross sections can be produced. Constant cross section जो आहे तो काय केला जातो, तो त्यामध्ये प्रोड्यूस केला जातो. Application for making solid and hollow sections from non-ferrous metals, for making rods and pipes, for making different profiles such as circular, oval or hexagonal, etc. That is the extrusion process. Thank you friends.